जय हिंद, वंदे मातरम। मी जवान चंदू चव्हाण, देशाची 11 वर्ष सेवा केली आणि अधिकाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने आज घरी पाठवलं। मला कोणतीही पेन्शन दिलं नाही। तिकडून तर मी त्रास सहनच केला पाकिस्तानाहून, पण आज मला दुःख आहे की माझ्या न्याय हक्कासाठी मी उपोषण करावं लागतंय। सैनिकाचं 4था दिवस उपोषण चालू आहे। जळगाव नगरीमध्ये GS ग्राउंडला माझं उपोषण चालू आहे। तर सर्वांनी माझ्यासोबत या आणि ही लढाई माझी एकट्याचीच नसून जनसामान्य लोकांसाठी। जो अन्याय आपल्यावर होतो, तो एका सैनिकावर जो अन्याय होऊ शकतो, तो तुमच्यावर बी ही वेळ येऊ शकते। त्याच पद्धतीने एक मला दुःख वाटतं की एक जे डोळ्याने पाहू शकत नाही ते लोक माझ्यासोबत मला न्याय देण्यासाठी ते लढताय। ते स्वतःची लढाई लढत होते, पण ते म्हणताय का सैनिकासाठी आम्ही लढू म्हणे। तर मला कुठेतरी खंत वाटते आणि ते लोक जमवत आहे माझ्यासाठी। तर मी त्यांचा आभार व्यक्त करतो की एका सैनिकासाठी ते न्याय देण्यासाठी आले। तर तुम्ही सुद्धा सर्व लोक एकजुटीने या आणि एका सैनिकाची जी व्यथा आहे ती समजून घ्या। की माझं म्हणणं एकच आहे, ज्या अधिकारीने मला तिकडून आल्यावर चुकीच्या पद्धतीने घरी पाठवलं ते कुठेतरी चुकीचं होतं। आज मी माझ्या न्यायाच्या संघर्षासाठी एक लढा देत आहे आणि माझं उपोषण चालू आहे। सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि मला पेन्शन देऊन द्यावी आणि मला ज्या अधिकारीने चुकीच्या पद्धतीने काढलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे। म्हणून मी माझं उपोषण चालूच ठेवणार आहे। जय हिंद, वंदे मातरम। जय श्रीराम, जय भारत। माझं नाव भावेश प्रमोद वारुडे, बजरंग दल महानगर गोरक्षक प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे। भाऊंची व्यथा ऐकल्यानंतर आपण फक्त न्यूजवरती पाहिलं होतं की चंदू चव्हाण म्हणजे कोण काय अशा त्यांच्यावर आपत्ती झाली। ते भारतात परत आले, पण भारतात परत आल्यानंतर त्यांच्यावरती काय कोणत्या गोष्टीचं त्यांना अत्याचाराला बळी पडावं लागतंय, त्यांच्यावर म्हणजे पाहिजे तसं लक्ष दिलं जाते किंवा नाही जाते, त्या गोष्टीची माहिती आता तिथे आल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलल्यानंतर आपल्याला कळाली। तसंच प्रत्येकाचा मोबाईलवरती जो प्रवास असतो, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तो फक्त आपल्याला जेवढे सोशल मीडियावरती चांगला वाटतो तेवढा दाखवला जातो, पण त्यामागची बाजू जी असते ती दाखवली जात नाही। प्रत्येकाने या ठिकाणी येऊन त्या भाऊंचा मनोबल वाढवावं आणि प्रत्येकाने एक प्रयत्न म्हणून त्या भाऊची मदत करावी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे। जय श्रीराम, जय भारत। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। हम सब एक है, हम सब एक है। आपल्या दिव्यांग साधना संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष विठ्ठल पाटील आज चंदूभाऊ चव्हाण यांची व्यथा ऐकल्यानंतर देशातील पंतप्रधान त्यांच्या भारत सरकारने व महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने खूप गाजावाजा करून त्यांची मिरवणुका काढल्यात, खूप आनंद उत्सव बनवला। पण ज्या व्यक्तीच्या पराक्रमामुळे त्याला आणण्यासाठी जे यांनी दिवाळी बनवली, पण आता त्या व्यक्तीच्या घरामध्ये, ज्या स्वतंत्र सैनिकाच्या घरामध्ये अंधार आहे, तो उपाशी आहे। सर्व राजनेते तुपाशी आहेत आणि माझा स्वतंत्र सेनानी हा उपाशी आहे। त्यांचं 15 महिन्याचं बाळ, पत्नी आणि त्यांची स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी आपल्या सरकारने पेन्शन द्यावी असं आपलं मत आहे आणि हीच त्यांची पण मागणी आहे। तरी आपल्या देशामध्ये विविध भागातून आलेल्या विदेशातील बांगलादेशी लोकांना हिंदू आहेत म्हणून त्यांना न्याय द्यावा म्हणून विरोधी पक्षवाले लढतात आणि आपल्या देशातील स्वतंत्र सेनानी न्यायासाठी भीक मागतोय या लोकांना, मला की न्याय द्या। त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। तर हे कसं आहे, सरकार आहे मिलीजुली सरकार आणि मिलीजुली अपोजिशन यांचा धिक्कार असो। कारण मी सर्व जनतेला न्यायासाठी सर्वसामान्य नागरिकाला एकच सांगेल की आपल्या देशाच्या प्रत्येक स्वतंत्र सेनानीला न्याय जर मिळवायचा असेल तर चंदूभाऊंना त्यांनी विदेशामध्ये पाकिस्तानचं जर आपल्या देशाविषयी जर क्रिकेट चालू असेल, आपला देश जर विजयी झाला तर आपण फटाके फोडून आनंद उत्सव बनवतो। आणि चंदूभाऊ आपल्या देशाचं संरक्षणाचं कोणतीही बाजू त्यांनी विदेशी पाकिस्तानला दिलेली नाही। त्यांच्याविषयी आपल्याला किती गौरव होता। तर अशा स्वतंत्र सेनानीला न्याय देण्यासाठी सर्वांनी आपल्या जेस ग्राउंड जिल्हा सत्र न्यायालय तिथे येऊन त्यांच्या उपस्थान स्थळी त्यांना पाठिंबा देऊन त्यांचं मनोबल वाढवावं
आणि त्यांच्या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये आपण आपला 2 मिनिटं देऊन सहभागी व्हावं असं मी सर्व देशवासियांना आवाहन करतो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.